फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपी सोबत करत आहे बघा. काल रविवार होता आणि काल अहोंचा सुट्टीचा दिवस होता आणि मग काय मजाच असते सुट्टी दिवशी. तर वेगवेगळे आपली फरमाईश असतात घरात. पण माझ्यासाठी कालचा दिवस वेगळा होता, कारण काल अहोंनी खास माझ्यासाठी आणि बाळासाठी स्नॅक्स बनवले होते 4 वाजता आणि त्यामध्ये फ्रेंच फ्राईज, म्हणजे अर्थात ते सगळ्यांना आवडतातच आणि आमच्या बाळाला तर खूप आवडतात. तो सतत ते बटाटा घेऊन चालू असतं, मला आलूचं चिप करून दे म्हणून. तर बघा, तिथे त्यांनी काय केले, 2 बटाटे घेतले, छान सालं काढून घेतलेली आहेत. बटाटे मधून काप करून घेतलेले आहेत आणि पुन्हा त्याचे स्टिक्स आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, अशा पद्धतीने हे स्टिक्स कट केले. छान पाण्यामधून धुवून घेतलेले आहेत 1-2 वेळा. त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये हे स्टिक्स टाकलेले आहेत. छान उकळी येऊ द्यायची, त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर एक छान उकळी काढायची आहे. त्यामधून थोडेसे मऊ होतात, म्हणजे थोडक्यात शिजले जातो बटाटा. तो खूप नाही शिजवायचा, फक्त एक 4 ते 5 मिनिटापर्यंतच. आणि त्यानंतर एका चाळणीमधून ते पाणी गाळून काढायचं आहे. आता ते स्टिक्स जे आहेत ते पूर्ण कोरडे करायचे होते, म्हणून ते सुती कपड्यावरती टाकलेले आहेत. ते कोरडे झाल्यानंतर एका बाउलमध्ये घेतले, त्यावरती एक 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर ते असे छान मिक्स करायचे आहेत सगळे स्टिक्स आणि तेल गरम करायचं आहे. तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचे, तळून घ्यायचे आहेत. बघा, इथे तेल टाकलेलं आहे आणि ते छान असे तळून घेतलेले आहेत. एक थोडा वेळ मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घ्यायचे. छान असे स्टिक्स तयार आहेत. त्याच्यात चाट मसाला टाकलेला आहे आणि सॉससोबत आम्हाला खायला दिला. कालच्या दिवसातील हे अप्रतिम असं गिफ्ट होतं म्हटलं तरी चालेल आमच्यासाठी. छान आराम भेटला. टेस्टी यम्मी अशी ही रेसिपी तयार केली त्यांनी. तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.